12वीच्या परीक्षा चालू आहेत. तर एकंदरीत शासन स्तरावरून कशी तयारी चालू आहे आणि कसं नियोजन असेल त्याचं? माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये आज दिनांक 10/2/25 रोजी सकाळी 10:30 वाजता गट शिक्षण अधिकारी, केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक यांची संयुक्त बैठक या ठिकाणी घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये गट शिक्षण अधिकारी, सहाय्यक केंद्र संचालक, केंद्र संचालक यांना दिनांक 11/2/25 रोजीपासून 12वीची आणि दिनांक 20/2/25 रोजीपासून 10वीची एक्झाम सुरू होत आहे. त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आल्या. सूचनेमध्ये त्यांना सर्वप्रथम सांगण्यात आले की जे काही तुम्हाला पुरेसा पोलीस बंदोबस्त लागेल किंवा जे काही तुम्हाला अजून काही लागेल त्या बाबतीत मला वारंवार तुम्ही फोन करून मला कळवा. त्याच्यानंतर आपल्याकडे जी काही अडचण असेल ती अडचण सोडण्यात येईल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बैठक पद्धत ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये तलाठी आहे महसूलचे, त्याच्यानंतर पंचायत समिती मार्फत त्यांचे ग्रामसेवक आहेत आणि शिक्षण विभागामार्फत शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख यांचे एक संयुक्त पथक आहे आणि संयुक्त पथकाने दररोज केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हाला द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जी काही परीक्षा आहे त्या सुस्थित राहण्यासाठी प्रश्नपत्रिका नेणारा जो व्यक्ती असेल तो दररोज बदलणार आहे. त्याच्यानंतर ज्याचा काही नातेवाईक असेल केंद्र प्रमुखाचा, जे काही शिक्षक त्या ठिकाणी असेल केंद्रावरती त्याचा नातेवाईक असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी ड्युटी देणार नाही. त्याच्यानंतर कुठलाही शिक्षकाचा कुठलाही पाहुणा असेल, पाहुणा सोडून त्याचे रक्ताचा नातेवाईक असेल तर आपण त्या ठिकाणी त्याची दुसऱ्या ठिकाणी त्याची नेमणूक करणार आहोत. त्या केंद्रावरती नेमणूक राहणार नाही. समजा एखाद्या संस्थेचे आणि एखाद्या कर्मचाऱ्यांचे रक्तनाते संबंध जर आले तर त्यांना तिथे ड्युटी देणार का? रक्तनाते म्हणजे मुलगा, आई वडील एवढं रक्तनाते आहे. त्याच्यामध्ये जे जी आर आहे, जी आर मध्ये असा उल्लेख आहे समजा एखाद्या मामाचा मुलगा असेल किंवा पंत असेल ते रक्तनात्यामध्ये येत नाही. फक्त मुलगा असेल, मुलगी असेल, पती पत्नी तर शिक्षक असतील, त्यांचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना आदेशित केले की अशा ठिकाणी त्यांना ड्युटी देऊ नये. सर, आपल्या केस तालुक्यामध्ये एकूण किती परीक्षा केंद्र आहेत? परीक्षा केंद्र 12वी साठी आहेत 14 केंद्र आहेत आणि 10वी साठी 17 केंद्र आहेत. शासनाचा असा मानस आहे की या वर्षीची जी दोन्ही परीक्षा आहेत 10वी आणि 12वीच्या ह्या कॉपी मुक्त व्हाव्यात. तर या अनुषंगाने आपल्या केस तालुक्यात पारदर्शकपणे परीक्षा होतील का? त्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सरांशी माझं बोलणं झालेलं आहे. तर PI साहेबांनी सांगितले की आपला जो स्टाफ आहे पोलिसांचा तो पण आपल्याला सगळं बदलून येणार आहे. म्हणजे इथले पोलीस असतील केसचे ते स्टाफ आपल्याला मिळणार नाही, आपला स्टाफ वेगळा मिळणार आहे. त्याच्यामुळे पारदर्शकतेच्या अनुषंगाने आपण ते व्यवस्थित कारवाई करत आहोत.